अक्षय तृतीया म्हणजे सुखसमृद्धी आणि अक्षय फळ देणारा दिवस। यंदा रविवार दिनांक 2026 रोजी हा सण साजरा होतोय। या दिवशी सोने खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे सराफा बाजारात मोठी गर्दी असते। मात्र घाईघाईत किंवा भावनेच्या भरात सोने खरेदी करताना ग्राहकांकडून मोठ्या चुका होतात। तुमच्या कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जावेत यासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा। तुम्ही भविष्यातील लाभासाठी सोने घेत असाल तर जड दागिने घेणे टाळा। 24 कॅरेटची सोन्याची नाणी, वेढे किंवा सौरण गोल्ड ब्रँड्स हा उत्तम पर्याय आहे। नेहमी BIS हॉलमार्क असलेले सोने खरेदी करा। दागिन्यांवर HUID क्रमांक असल्याची खात्री करा, यामुळे तुमच्या सोन्याची पूर्ण माहिती सरकारकडे नोंद होते। अनेक ज्वेलर्स झिरो मेकिंग चार्जेसच्या जाहिराती करतात, अशा वेळी सोन्याचा प्रति ग्रॅम दर तपासा किंवा वेस्टेज चार्जेस अर्थातच तूट जास्त लावले जात नाहीत ना याची खात्री करा। सोने परत विकताना व बदलून घेताना किती पैसे कापले जातील हे विचारून घ्या। नामांकित ज्वेलर्स त्यांच्याकडून घेतलेल्या सोन्यावर चांगला परतावा देतात। अक्षय तृतीया आहे म्हणून ऐपतीपेक्षा जास्त सोने खरेदी करू नका। तज्ज्ञांच्या मते तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या केवळ 10 ते 15% रक्कम सोन्यात असावी। अमरावती येथे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला लग्नासाठी खास डिझाईन केलेले जड आणि पारंपरिक सोन्या हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्याला घेऊन गृहिणींची आपल्या सखी व स्नेहीजनांच्या समवेत एकच गर्दी दिसून आली आहे। शुद्ध चांदीची भांडी, मूर्ती आणि पूजेचे साहित्य असो की ब्रायडल ज्वेलरी खरेदी करताना यावेळी ग्राहकांनी आपल्या चोखंदरतेचा परिचय विक्रेत्यांना करून दिल्याचं चित्र दिसून आलं आहे। 100% हॉलमार्क सोन्याची हमी असलेले दागिने खरेदीवर संपूर्ण कुटुंबियांचा यावेळी विशेष भर दिसून आलाय। पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने उदाहरणार्थ कोल्हापुरी साज, ठुशी, मोहराची माळ, पुतळी हार यासोबतच आधुनिक आणि हलके सोन्याचे दागिने, दररोजच्या वापरासाठी असलेले दागिने या खरेदीसाठी यावेळी महिलांमध्ये एकच अनोखा उत्साह पाहायला मिळालाय। सोन्याच्या बांगड्या, अंगठा, कर्णफुले आणि नेकलेस, रेवा ब्रँड अंतर्गत उत्तम दर्जाचे हिऱ्यांचे दागिने, हिऱ्यांचे हार, अंगठा, ब्रेसलेट आणि कानातल्या दागिन्यांचे प्रकार असो किंवा पारंपरिक ते आधुनिक म्हणजेच कंटेम्पररी डिझाईन्सचा संग्रह बघता सर्व परिवारातील सदस्य आपल्या आवडीनिवडीनुसार ही सर्व सुवर्ण अलंकार खरेदीची संधी यावर्षी हुकणार नाही याची विशेष काळजी घेताना दिसून आले आहेत। लग्नातल्या प्रत्येक समारंभात नवरीने कोणते आउटफिट्स घालायचे, त्यावर कोणते मॅचिंग ज्वेलरी घालायची याचे प्लॅनिंग आधीच झालेलं असतं। बदलत्या ट्रेंडनुसार यात बरेच बदल होत असतात। लग्न म्हटलं की प्रत्येक मुलीची वेगवेगळी स्वप्ने असतात। प्रत्येक फंक्शनच्या आउटफिट्सपासून तर एकंदरीत साज शृंगारापर्यंत काय काय करायचं हे आधीच ठरल्यानुसार आपल्या लाडक्या लेकीसाठी ठुशी, मोहनमाळ ठुशी, चंदनहार, कोल्हापुरी साज, शाही हार, टेम्पल ज्वेलरी, राणीहार, चिंचपेटी, बांगड्या, इयररिंग्स घेण्यासाठी यावेळी तिची आई विशेष आग्रही असल्याचं दृश्य या दरम्यान दिसून आलं आहे। लेयर्समध्ये असलेला हार कोणत्या लुकवर चांगला शोभून दिसेल याची खात्री सुवर्ण अलंकार खरेदी करताना प्रत्येक महिला भगिनी खबरदारी बाळगून होती। सराफा व्यावसायिक व बाजारपेठेवर एक कटाक्ष टाकला असता यावर्षी सुवर्ण अलंकार खरेदी विक्रीचा एक नवा विक्रम गाठला जाणार। अक्षय तृतीयेच्या या हर्षदायी सणाच्या पूर्वसंध्येला व्यापार जगतात सकारात्मक आशावाद व्यक्त केला जातोय।